आता आपली सर्वांची जबाबदारी महाराज मस्जिदचं काय या रेहान मलिकच्या आईला धावा. हा निर्णय हा पूर्वीच व्हायला पाहिजे होता की अतिक्रमण ज्या पद्धतीने वाढले कारण हा विशाळगड किल्ला खऱ्या अर्थाने ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं आणि अशा ठिकाणी इतक्या घाणेरड्या पद्धतीने गलिच्छ पद्धतीने इथे अतिक्रमण झालं होतं. म्हणजे दारू, मद्यपान तिथे पाहिजे ते ह्या तिथं सगळ्या गोष्टी चालत होत्या आणि हे काय शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीला हे शोभत नव्हतं आणि म्हणून हा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळाला. सरकारने निर्णय अगोदरच घ्यायचा नव्हता, प्रशासनाने अगोदर निर्णय घ्यायचा. मी सारखं सांगत होतो, माझं कोण ऐकत नव्हतं. पण आज सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून विशाळगड हा अतिक्रमण मुक्त होणार आहे. तर मला सरकारला सांगायचंय, तुम्ही निर्णय घेतले उद्यापासून अतिक्रमण मुक्त होणार आहे, उद्यापासून कारवाई सुरू होणार आहे. पण हे सगळं होत असताना कोणती आणि मध्ये खो घालून हे खो घालून चालणार नाही. नाहीतर परत शिवभक्तांच्या बरोबर तुमची गाठ होईल. निर्णय घेतलाय चांगली बाब आहे, पण ते अंमलात आणणं ही तेवढी सरकारची जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जो पुढाकार तुम्ही घेतले त्याचं आम्ही त्यांचं स्वागत करतो. अंमलबजावणी करून हे 3 ठिकाण मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं ना. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो नाही. जिल्हाधिकारी त्याचं रेंज फार कमी आहे, कारण मी तिथं आलो असतो तर आणि जरा गदारोळ इकडे होऊ शकला असता आणि म्हणून आपले लोक जिल्हाधिकारी प्रामुख्याने बोलले. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तो निरोप दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो निरोप माझ्याकडे साहजिकच आहे ज्या घराने माझं आणि मी त्याचे काय चालू होतं आणि हे कोणाही सहन होणार मलाच नाही, कोणाही सहन होणार नाही. माझा आक्रोश मी कसं सांगणार. मी भावक झालो, ओळखतो, आनंद आहे की शिवाजी महाराजांचा हा किल्ला, शिवाजी महाराजांचा हा किल्ला परत एकदा श्वास घे, हा विशाळगड श्वास घे, हा स्वराज्य श्वास घे. आणि या 4-5 राजधानी आहेत शिवाजी महाराजांच्या, रायगड, राजगड, जिंजी, पन्हाळा आणि आता सावगड. हा विशाळगडावर श्वास घेईल हा मला माझा आनंद आहे. माझ्यासाठी हा फार अविस्मरणीय आठवण हे राहणार असं म्हणण्याचा चुकीचं होणार. मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला शिवभक्तांचा निर्णय निर्णय ठरलेला आहे आणि गुन्हे दाखल करतील. गुन्हे मी सांगत ज्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असतील तर पहिल्यांदा गुन्हा माझ्या दाखल करा. मी अभिमानाने आनंदाने हा गुन्हा घेतो की हो मी शिवाजी महाराजांच्या विशाळगड किल्ल्यासाठी माझ्यावर काहीतरी गुन्हा आहे. लागून ते गुन्हा काही हरकत नाही, अभिमान वाटून मला माझ्यासाठी हा हो माझ्यावर गुन्हा आहे. पण त्या शिवभक्तांच्या काय गुन्हा घालू नका, कारण त्यांचा आक्रोश होता. तुम्ही एवढे वर्ष काही केलं नाही ना म्हणून तो आक्रोश होता. ही माझी भावना आहे. सांगा हा मोर्चा राजकारणाच्या घरात जाईन तर खो घातला याच्यात कोणी तर ते तुम्ही म्हटले मला ते सांगा. आणि मी सगळ्यांना सांगितलं जर कोणी ह्याच्यावर विरोध केला आणि काही ते उलट सुलट करायला गेलं तर गाठ ही सगळ्या शिवभक्तांची आहे. त्या शिवभक्तांमध्ये संभाजी छत्रपती सुद्धा आहे. दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे, काय एकूणच याबद्दल गुन्हे दाखल होणार आहेत? विशाळगडाच्या अनुषंगाने आज 2 वेगळे आंदोलन विशाळगड अतिक्रमणा अनुषंगाने विशाळगडाजवळ होते. त्याच्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त देखील पोलीस दलातर्फे ठेवण्यात आलेला होता. त्याचबरोबर जे आयोजक आहेत त्यांना देखील वारंवार प्रशासनातर्फे विनंती करण्यात आलेली होती की हे आंदोलन त्यांनी मागं घ्यावं. शासन स्तरावर याचा पाठपुरावा सुरू आहे व ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु त्यांनी तरी देखील ते आंदोलन केलं आणि त्यामध्ये ज्या
अतिक्रमणाच्या अनुषंगाने ज्या व्यक्तींना आंदोलनासाठी त्यांनी बोलवलेलं होतं त्यातील काही विध्वंसक व्यक्तींनी परत जाताना, त्याचबरोबर विशाळगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी काही टपऱ्या आहेत ज्यावर अजून त्या अतिक्रमित आहेत वन खात्याच्या जागेमध्ये, त्याच्यावर काही काठ्या वगैरे मारून त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर हे आंदोलन संपल्यानंतर परत जाताना गजापूरच्या पुढे ते विशाळगड या दरम्यान एक मशीद, त्याचबरोबर काही घरं ही विशिष्ट समाजाची हेतू ठेवून त्यावर दगडफेक करणे किंवा जाळपोळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण खबरदारी या बंदोबस्ताच्या अनुषंगाने घेतलेली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आंदोलनं हे परवानगी दिलेली नव्हती प्रशासनाने आंदोलनांना. त्याचबरोबर आंदोलनातून परत जात असताना जे काही नुकसान या मॉबने केलेलं आहे त्या अनुषंगाने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे महसूल विभागातर्फे व पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर विशाळगडावरील जी घटना आहे ती दगडफेकीची घटना आहे. त्याचबरोबर विशाळगडाचा पायथा आणि विशाळगडाच्या पायथ्यावरून गजापूरकडे येत असताना जे काही नुकसान झालेलं आहे घरांचं, हॉटेलचं किंवा इतर सर्व गोष्टींचं, त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. त्यामध्ये जे समाज माध्यमांमध्ये किंवा पोलीस दलातर्फे जी व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आंदोलनाची, यातून आरोपींचा शोध घेऊन त्यासाठी देखील तात्काळ आम्ही पथक तयार करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या या ठिकाणी आम्हाला आमच्या पोलीस मुख्यालयाकडून 2 SRPFच्या कंपन्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत, अतिरिक्त कुमक. त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्रामधून माननीय IG सरांनी देखील अतिरिक्त बंदोबस्त पुरवलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे की या घटनेची प्रतिक्रिया कुठे उमटू नये व शांतता राहावी. सध्या विशाळगड असेल, विशाळगडाचा पायथा असेल, गजापूरपासून विशाळगडापर्यंत जाणारे जे रस्ते असतील इथली परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही आंदोलक आता या ठिकाणी एकही आंदोलक उपस्थित नाही. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. काही आयडेंटिफाय झालेले लोक त्यांच्यावरती गुन्हे, काही लोक आयडेंटिफाय झालेले आहेत. ज्या लोकांनी फूस लावलेले आहेत ते देखील आयडेंटिफाय झालेले आहेत. यामध्ये त्यांच्यावर कडक जे पण कारवाई करणं शक्य आहे कायदेशीर ती प्रशासनातर्फे, पोलीस प्रशासनातर्फे केली जाईल. आपल्या माध्यमातून नागरिकांना मी फक्त एकच आवाहन करेल की हे दोन्ही आंदोलनं सदर संपलेली आहेत. सध्याची कोल्हापूरमधली, त्याचबरोबर विशाळगड, त्याचबरोबर शाहूवाडी तालुका इथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. परंतु आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, अतिरिक्त बंदोबस्त दिलेला आहे व या सर्व घटना घडल्यानंतर जे गुन्हे दाखल करणे, आरोपी आयडेंटिफाय करणे आणि अटक करणे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. आपण 2 आंदोलनांचा रवींद्र पडवळ म्हणून आहेत पुण्यातील, 29 जूनपासून त्यांनी पायी पदयात्रा काढलेली होती विशाळगड मुक्त व्हावा, अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी. तर त्यांना देखील आम्ही नोटीस दिलेली होती कारण ते विनापरवानगी आंदोलन होतं. त्यामध्ये त्यांनी देखील सुरुवातीला आम्ही संभाजीराजे यांनी जी हाक दिलेली आहे 14 जुलै रोजी विशाळगडावर जाण्याची, त्यांच्यासोबतच जाणार असं जाहीर केलेलं होतं. त्यामुळे हे दोन्ही आंदोलन आज एका दिवशी असल्यामुळं यांचे समर्थक असे त्या ठिकाणी जमलेले होते. काही शस्त्रसुद्धा या सगळ्या आंदोलकांच्या हातामध्ये होती. माध्यमांना सुद्धा चाकूचा धाक दाखवण्यात आला. काही सुरुवातीला जे पायथ्याशी, कारण विशाळगडावर जे मॅटर सबज्युडिस असल्यामुळे तिथं आपण कोणाला जाऊ दिलं नाही, परंतु जे पायथ्याशी बॅरिकेटिंग केलेलं होतं त्या ठिकाणी देखील काही लाठ्या घेऊन देखील हे इसम आलेले होते. त्या देखील पोलीस प्रशासनातर्फे ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. परंतु रस्त्यावर देखील दगड आहेत, त्याचबरोबर काही काठ्या आहेत आणि प्रसारमाध्यमांकडून देखील मला ती माहिती मिळाली आहे की या व्यक्तींकडे जे काही शस्त्र असतील तर त्याचा देखील आम्ही शोध घेऊ, तपास करू. आपल्याकडे देखील जर काही माहिती असेल तर ती आपण द्यावी, जेणेकरून तपासामध्ये त्याची मदत होईल. तर क्या कहेंगे होईल अशी शक्यता होती. आता ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील काहीतरी होईल तर शक्यता होती. मग प्रशासन कुठेतरी गाफील राहिलं असं वाटतं? नाही, बिलकुल गाफील राहिलेलं नाही प्रशासन. आपण जवळपास या ठिकाणी 50 अधिकारी, 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिलेला होता. त्याचबरोबर जे आंदोलक यांच्याशी देखील कंटिन्युअस डायलॉगमध्ये होतो. त्याचबरोबर शासन स्तरावर देखील त्यांची जी मागणी आहे ती पोहोचवलेली आहे. जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, शासनाशी चर्चा देखील त्यांची झालेली होती. परंतु यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागू शकतं किंवा जे आंदोलन आपण करत आहात त्याचा गैरफायदा कोणी घेऊ शकतं याची देखील पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली होती. परंतु त्यांनी आम्ही काळजी घेऊ असं देखील कळवलं होतं. परंतु अशी मॉब सायकोलॉजीमध्ये मग लीडरचं देखील लोक ऐकत नाही. हेच आम्ही वारंवार आयोजकांना देखील सांगत होतो किंवा ज्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं. तरी देखील आम्ही पूर्ण काळजी घेतलेली होती आणि याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याचा देखील शोध घेतला जाईल.